च्या सर्व आपण विचार केला तर आज मोठी संकष्टी आहे आणि या संकष्टीच्या सर्व माझ्या मार्गदर्शकांना संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा। त्यानंतर आपण जर विचार केला तर या स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थातच कैलाश पाटील सर एक अध्यक्ष, त्यानंतर राहुल पाटील, जवान पाटील, कर्णधार या संघाचे मीत पाटील, प्रल्हाद पाटील सर उपकर्णधार, संदीप भोईर खजिनदार, धीरज पाटील आणि यंग 11 यांचं आयोजन मात्र दर्जेदार आहे। आणि सर तुम्ही मला संधी दिली, खरं तर कौतुक करावं लागेल कारण गावचा आहे म्हणून त्यांनी मान राखलेला आहे। आणि कैलाश पाटील सर तुमचं मी मनाच्या अंतःकरणापासून खरं तर स्वागत करतोय। आणि सर तुमच्या माध्यमातून एक चांगली दर्जेदार स्पर्धा आज महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचा बोलबाला राहिलाय, डंका वाजतोय आपण विचार केला तर या स्पर्धेच्या। चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये दोन संघ मात्र एकामेकासमोर आता कुरघुड्या करताना दिसतील। हा 4 षटकांचा सामना असेल। गुणलेखेच्या भूमिकेत सुदर्शन आम्हाला सांगतायत की 4 षटकांचा सामना असेल आणि हॅम्पर सुद्धा मात्र रेडी झालेले आहेत। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅट मधनं लागोपाठ 4 चौकार आपल्याला मागील मॅच मध्ये बघायला भेटले, 5 चौकार। तोच फलंदाज स्ट्राइक एंड वरती मात्र आपल्याला दिसतोय, चैतन्य मडवी। व्हेरी गुड बॅटिंग, एक स्विच हिट पण त्यांनी लगावला होता दर्जेदार। आणि नॉन स्ट्राइक एंडला मात्र फलंदाजी त्यांना साथ देण्यासाठी गौरव रसाल। आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि वहाल संघातनं मात्र पहिलं षटक घेऊन येत आहे तोच गोलंदाज धीरज पाटील। खरं तर ज्यांनी मागील मॅच मध्ये चांगली सुरुवात केली आणि या मॅच मध्ये पण त्यांच्याजवळ अपेक्षा आहे। आता क्रिकेट म्हटलं तर कधी गोलंदाज हवी कधी फलंदाज हवी, हा क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं। आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही कुठला संघ जितेल। चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, मॅच इज ऑन। चला ही डू ऑर डाय मॅच आहे, जो हारेल तो घरी जाईल आणि जो जिंकेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल। बिग हिट इथं आला पहिल्या चेंडू मध्ये, बाबा 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 आयला आयला पहिला छक्का। केला जातोय आणि काय मात्र दमदार सुरुवात म्हणावी लागेल। चिरले गाव, मला तर असं म्हणावं लागेल चेंडूला चिरलाय, नाव आहे चिरले मात्र चेंडूला चिरलाय। पहिला चेंडू मात्र पाठवला जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं, नाव आहे चैतन्य मडवी। ज्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग सोडली पुन्हा एकदा त्या या नवीन मॅच मध्ये तशीच फलंदाजी करताना दिसतोय। खरं तर नेत्रदीपक फटके त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला बघायला भेटते आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी ती अशी करावी। पहिल्या चेंडू मध्ये आक्रमण केलं गेलंय, पुन्हा एकदा स्लॉकशिपचा फटका, कुठलाही खेळाडू नाहीये मिड विकेटच्या दिशेने, चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि हा आला दर्जेदार चौकार। जॉब हॅरी सर, खरं तर तुम्ही यासाठी प्रसिद्ध आहात, तुमच्या माध्यमातून वेगवेगळे डिसिजन आणि एक अनोखी अदा मात्र तुमची बघायला भेटते। आणि काय फलंदाजी, चैतन्य मडवी अगर फलंदाजी आवडली असेल तर ठोकोत आली बाय, जबरदस्त फलंदाजी। 2 चेंडू 10 धावा। आता 4 षटकांचा सामना आहे आणि कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे सांगतोय। रिस्विशीट इथं मात्र फटका फसलाय, खेळाडू आहे सोप्पा झेल पकडला जातोय आणि संपतोय फलंदाजाचा खेळ। यस डीजे। इथं मात्र काय गरज होती का या फटक्याची, मला तर प्रश्न पडलाय। कारण
तुम्ही अगं सरळ बॅटनी तुमच्या बॅटमधनं 10 धावा आल्या. हा चुकीचा फटका तुम्ही निवडला आणि कुठेतरी तुम्हाला हा आता याचं भुगतान तुम्हाला भोगावं लागेल. कारण जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली को टेढ़ा क्यों किया जाता है, मुझे समझ में नहीं आ रहा है. कारण 2 फटके तुम्ही सुंदर लगावले होते, मॅच ऑन झाली होती, 2 चेंडूमध्ये 10 धावा टोकल्या गेल्या होता. एक चुकीचा शॉट मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा न्यू यंगस्टर वाहाल हा कमबॅक करताना दिसेल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र उचली घेतोय आणि फलंदाजाच्या डोक्यावरती मात्र चेंडू स्पर्श होतोय आणि नसीब कुठली इजा झालेली नाहीये. आणि पहा ना, स्विच हिट केल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकले. पहिल्या चेंडूचा विचार केला तर षटकार, दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर चौकार, तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर स्विच हिटचा वापर केला गेला आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात घेतला. आणि आता हा निर्धाव चेंडू, 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू नंतर स्कोर बोर्डवरती चिर्ले गावाचा लगावल्या जात आहेत 10 धावा. आता 10 आकडा आणला तर आमचा भारताचा एक विद्वंत, अर्थातच क्रिकेटचा देव. आणि इथं काय घडलं, थोडंसं फंबल झालं आणि चेंडू गेला जमिनीला गरंगळत, मिळाल्या 4 धावा. या आहे या स्पर्धेचा दर्जा काय ते मात्र दाखवून देत आहेत. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी काळजी घेतलेली आहे. पहा ना, पंचांच्या भूमिकेत आज आपल्याला असे नवीन पंच बघायला भेटतात, त्यांचे मात्र जी कला आहे ती दाखवत असताना. त्याच्यानंतर नावा ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्माननीय हरिचंद्र शेठ मात्रे यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थोडंसं फंबल झाला, ओ पुल पण ताकद नाहीये आणि हा मात्र चेंडू चाललाय हवेच्या दिशेने. हा आलाय दर्जेदार षटकार. रिजन आवड मला सुधारक मंडळ सन्माननीय शैलेशजी पाटील अध्यक्ष आहेत. आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा. आगतम स्वागतम सुस्वागतम. भारताच्या परंपरेनुसार जेव्हा कुठलाही पाहुणा आपल्या घरी येतो त्याला देवाचं रूप मात्र म्हटलं जातं आणि असाच आमचे नावेगावचे विद्यमान सरपंच सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असेल. जाऊया, पहिलं षटक संपुष्टात आलेत. पहिल्या षटकानंतर चिर्ले गावानी मात्र पहिला षटक 20 धावा मात्र लगावल्या जात आहेत. 1 गडी बाद. आणि तो गडी कुठला होता ज्याच्या माध्यमातून चुकीचा शॉट खेळला गेला आणि त्याचं भुगतान चिर्ले संघाला मात्र भोगावं लागलं. पण त्यानंतर मात्र करण मडवी हा एक अष्टपैलू खेळाडू मात्र ऐकत नाहीये. मागील मॅचचा हिरो ज्यांनी गोलंदाजी अप्रतिम टाकली, त्याच्या जोरावरती तो मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला भेटला. आणि आता फलंदाजी, खरं तर असे खेळाडू असतात ना त्यांना वाटतं मालिकावीराचा जास्त चान्स असतो. कारण पहा ना, फलंदाजी सुरेख, गोलंदाजी सुरेख. अष्टपैलू खेळाडू प्रत्येक टीम मध्ये का असावा, कारण जो कॅप्टन असतो ना त्याला एक आपण म्हणूया की जेव्हा कुठले तुमचे मेन जे प्रमुख गोलंदाज असतात तेव्हा ते अपयशी पडतात, तेव्हा मात्र यांचा वापर केला जातो. जाऊया पुन्हा एकदा. घनश्याम पाटील मिस टाइम झाला. कुठलाही खेळाडू तिथं नाही आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, तत्पर मात्र चेंडू उचलतोय, फेकतोय आणि धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 यष्ट्यांचा वेध घेतला होता पण फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या घरी पोहोचतोय आणि 2 धावा मात्र काढल्या जात आहेत आणि स्कोर बोर्ड वरती धावा मात्र पुढे जाते. 22 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटील. आपण जर ओपनचा क्रिकेट केला तर राहुल जोगाडिया याला ही नन्ना मुन्नाची पदवी आहे, पण मात्र हा त्याची कॉफी आपण म्हणूया. आणि कॉफीमध्ये दूध कमी आहे. अगर दूध जास्त असतं तर कॉफी स्ट्रॉंग होणार आणि पुढे येऊन तो चांगली गोलंदाजी करणार.
हो इथं मात्र काय घडलं, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे, का वेगळी अदा. इट इज अ वाईट बॉल. यस, काय मात्र पंचगिरी आणि जय पवार सर त्यांनी ते मात्र शांत उभे आहेत स्क्वेअर लेगच्या भूमिकेत. खरं तर एक मोठं नाव. हो इथं मात्र स्लॉक स्वीप खेळलाय, घुटना टेक शॉट मात्र खेळला जातोय आणि इथं मात्र नशिबाची साथ भेटते, तेच म्हणजे न्यू यंगस्टार वहाल संघाला, निधी 11. चला विधी 11 न्यू यंगस्टार वहाल. धावसंख्या लगावल्या जात आहेत 24 धावा. पुन्हा एकदा घनश्याम पाटील. स्विचिटचा प्रयत्न झाला होता पण फटका कुठेतरी फसतोय आणि पायांचा वेध घेतला जातोय आणि एक धाव मात्र शॉर्ट लेगला मात्र चेंडू चाललाय आणि एक धाव काढली जाते. मी अगोदरच सांगितलं की चुकीचं शॉटचं तुम्ही सिलेक्शन करू नका, याचं भुगतान तुम्हाला जरूर भेटेल. अगर सरळ बॅटने तुमच्या धावा येतात तर मग तुम्ही आडवा तिडवा फटका खेळू नका. पुन्हा एकदा घनश्याम, सुरेख गोलंदाजी. हो पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू होता, फटका कुठेतरी फसला. आता मिड विकेटवरनं खेळाडू धावत सुटलाय आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. जिथं 2 धावा पाहिजे होत्या तिथं मात्र धावा मिळाल्या 1 आणि धावसंख्या मात्र पुढे जाते 26 धावा. आता शेवटचा चेंडू असेल घनश्याम पाटील, तुमच्या कोट्याचा हा शेवटचा ओव्हर असेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. जो जिंकेल तो पुढेच जाईल, तो हारेल तो मात्र परत घरी जाईल. स्पर्धा आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आणि ही पहा वेगळी अदा ज्यासाठी प्रसिद्ध आहेत. जोरदार ताली होऊन जाऊन दे मित्रांनो या पंचांसाठी. खास आपण याच्यासाठीच बोलवले. पंच हॅरी सर आज महाराष्ट्रामध्ये या नावाचा डंका वाजतोय. पुन्हा एकदा बिग हिट. आता चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि आलाय दर्जेदार षटकार. यस विजय. फलंदाजाला माहिती आहे हवा कुठल्या दिशेने आहे, मिड विकेटच्या दिशेने हवा आहे, फक्त मात्र शॉट खेळायचा आहे आणि हवाची मात्र साथ फलंदाजाला भेटते. चला चेंडूची मागणी होते, आयोजकांनी चेंडू पुरवायचा आहे आणि या षटकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या पुढे जाते 2 तिया 33 धावा. पुन्हा एकदा PTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलचं कौतुक करावं लागेल. 5 बॉल शेवटचा चेंडू आहे. हो इथं मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा वलन घेतोय आणि यष्ट्यांचा मागे मात्र यष्टी रक्षक सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने बघायला भेटतं आणि षटकार आल्यानंतर कुठेतरी आता निर्धाव चेंडू टाकला जातो. म्हणून मित्रांनो क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. फलंदाजात तुम्ही वारंवार षटकार चौकार मारू शकत नाहीये, कारण गोलंदाजाच्या हातात चेंडू असतो, मग ती वळवण्याची शक्ती त्या गोलंदाजाकडे आहे. षटकार आल्यानंतर गोलंदाज कुठेतरी खचून गेलेला नाहीये. घनश्याम पाटील नन्ना मुन्ना जादूगर. आता 30 षटक मात्र मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आकाश घरत. स्पर्धा करतो नाईटची. 1 वाजला होता दादा, 1 आला म्हणतो दादा जरा उठवा उठवा. साला मला घाम फुटला. कोणाचा, तुमचा उठवा की आमचा उठवा. करावे गावचा सुप्रसिद्ध आवाज. खर तर बिग हिट. बा 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 आयला ना आयला कवरा मोठा छक्का डीजे. त्या पिचवरती चेंडू टाकला गेला होता आणि त्याचा समाचार मात्र घेतला जातो. खरं तर गौरव रसल
रसाल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजांनी चालाकी दाखवली होती, पण रिटर्न किटच्या बाहेर मात्र त्यांचा पाय पडला होता आणि हा नो चेंडू मात्र घोषित केला जातोय. उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू आहे तुमच्यासाठी फ्री हिट. आता नावागावचा ब्रँड अँबॅसेडर मात्र दाखल होतोय. आता कलर आहे ब्लॅक. आता 6वा, ही 6वी जर्सी. ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शॉर्ट, ब्लॅक कॅप आणि ब्लॅक शूज. आजचा ब्लॅक दिवस नाहीये. ओ इथं मात्र काय फटका केलाय, क्रिकेटचा कॉफी बुक फटका. पॉइंटच्या दिशेने मात्र फटका केला जातोय. इनसाइड आउटचा फटका होता आणि 2 धावा मात्र काढल्या जात आहेत आणि धावसंख्या मात्र घेते आकार. धावसंख्या लगावली जाते स्कोअर बोर्डवरती. 42 रन, 42 धावा, 42 रन. काय दर्जेदार फलंदाजी. चिरले, खरं तर प्रत्येक चेंडूचा तुम्ही चिरला करतायत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, फटका कुठेतरी फसलाय. यष्ट्यांच्या मागे मात्र कॅच घेतली जाते आणि आउट होतोय फलंदाज यस डीजे. तुम बघून जो येतोय तो आपलं चांगलं कार्य करतोय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 6 प्रियांशू घरत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसत आहेत. आता प्रियांशू घरत, तुम्हाला सुद्धा चांगलं कार्य करावं लागेल, कारण तुमचे 2 फलंदाज होते त्यांनी चांगलं कार्य केलं. धावसंख्येला आकार दिला, त्यांच्या बॅटमधनं मोठे मोठे षटकार आले. आता तुमचा जर्सी नंबर आहे 6 आणि तुम्हाला 6नीच मात्र सुरुवात करावी लागेल. आता इथं मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अक्षय घरत, आकाश घरत मात्र कमबॅक करताना दिसत आहेत. ओहो, इथं मात्र काय घडलं, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. म्हणून म्हटलं जातं ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क होणं गरजेचं असतं. अगर मोबाईलमध्ये नेटवर्क नसलं तर तुम्हाला असं वाटेल की मोबाईलला करोना झालाय, हात पण नाही लावणार. आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसलं तर धावा येणार नाहीये. म्हणून फुटवर्क जरुरी आहे. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला बघायला भेटलं, पण या टायमाला मात्र वाईट चेंडू मात्र हाताळला जातोय आणि धावसंख्या मात्र पुढे जाते 43 धावा. आता या फलंदाजाचे पायच चालत नाहीये, मग गोलंदाज मात्र फायदा उचलेल. म्हणून म्हटलं जातं ना, फुटवर्कचा वापर करणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. तुमचे जेवढे पाय चालाल तेवढेच मात्र धावसंख्या येईल. पुन्हा एकदा खडे खडे, बाबा कौरा मोठा छक्का. यस डीजे. तर मंत्रमुक्त करणारं संगीत आज मॅडी यांनी वाजवलंय. कारण आगरी कोली संगीत म्हटलं तर कोली गीत आज पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात हे गीत वाजवलं जातं. हिनं पुन्हा एकदा बॅकफुटला आले आणि 360 हा शॉट होता. पहा ना, फाईन लेगच्या दिशेने मात्र फटका खेळला जातोय आणि दर्जेदार 4 रन येतात. येस डीजे. आमच्या आगरी कोली लोकांची खरं तर हे सर्वांनी मात्र ॲक्सेप्ट केलं आहे. आता बडे बडे मंत्री सुद्धा मात्र सांगतायत की मुंबई आहे या आगरी कोली लोकांची, कारण प्रथम नागरिक कोण आहे मुंबईचा, तो म्हणजे आगरी कोली. आणि डीजे मात्र काय गाणं सुद्धा वाजवलं जात आहे. खरं तर कोली बांधव जेव्हा समुद्रामध्ये मासे मारण्यासाठी बीच समुद्रामध्ये जातो तिथं मात्र जीव धोक्यामध्ये असतो त्याचा. मग ती नाकवीन जी असते आमची घरची, ती आई एकविराकडे प्रार्थना करते की माझा नाकवा सुखरूप मात्र घरी येऊन दे. आणि जेव्हा आपण रावस पापलेट जेव्हा खाताना त्याच्या मागे अफाट मेहनत आहे, जीवाचा धोका आहे, पण जीवाची पर्वा न करता माझा कोली बांधव समुद्राच्या मध्ये जाऊन मात्र मासेमारी करतो. तेव्हा जाऊन आपल्याला चांगली मासे भेटतात खायला. 53 धावा.
53 रन स्कोर कार्ड वरती लगावले जात आहेत. शेवटचा षटक सुजल घरत गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. एक मोठा आकार घेतला या 3 षटकांचा खेळ झालाय आणि 53 धावा मात्र लगावल्या जात आहेत. सुजल घरत ओ इथं मात्र इनसाइड आउटचा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मात्र चेंडू चाललाय. थ्रो झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आंखों ही आंखों में इशारा हुआ और चुपचाप बैठे बैठे 2 रन का सहारा हुआ. सुरेख फलंदाजी करण मडवी मात्र ऐकत नाहीये आणि प्रियांशु घरत मात्र काय दर्जेदार फलंदाजी. पुन्हा एकदा मात्र काय चेंडू फिरवलाय आणि इथं मात्र फलंदाज बाद होतो. यस डीजे आकाश घरत यांच्या माध्यमातून गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 45 सुजित पाटील. इथं मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतली आणि बॅटची कड घेऊन मात्र चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि घेतली जाते विकेट. सुजल घरत मात्र ऐकत नाहीये. चांगली कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटत आहे. पहा ना, छोटा पॅकेट बडा धमाका. न्यू बॅटर सुजित पाटील आणि मागील मॅचचा हिरो आहे या स्पर्धेचा पहिला मॅडन ओव्हर तो कोणी टाकला याच गोलंदाजाने. नाव आहे सुजल घरत. आता कार्पेटच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण स्ट्रायकिंगच्या फलंदाजाने नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला थांबवले कुठेतरी. 1 धाव मात्र काढली जाते. स्लॉग ओव्हर मित्रांनो चालू आहे आणि सुजल घरतचं कौतुक करावं लागेल कारण दोन्ही फलंदाजाला बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र प्राप्त करतायत. सुरेख गोलंदाजी. धावसंख्या मात्र अब तक 56. आपण एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईकावरती आपण जेव्हा पिक्चर पाहिला होता त्याच्यामध्ये नाना पाटेकर ज्यांनी भूमिका साकारली होती दया नाईक यांची, तो स्कोर झाला अब तक 56 आणि त्याच्यामध्ये अजून 6 ऍड करा. धावसंख्या जाते ती 62 धावा. जवान पाटील सर, कर्णधार मीत पाटील सर, प्रल्हाद पाटील सर, संदीप भोईर, धीरज पाटील, यंग 11 पूर्ण नावा टीम मात्र यांचं कौतुक करावं लागेल. आणि ज्याचे ज्याचं नाव राहिले त्यांचं मी माफी मागेन. पुन्हा एकदा मात्र दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा षटकार. हे भाऊ तुला काय झालं मला सांग. ए झालं आणि धावसंख्या मात्र पुढे जाते. 68 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लगावल्या जातात. शेवटचा चेंडू काय नंबर असेल? 1 2 3 4 5 6 नंबर 0. नंबर इथं मात्र आता कार्पेटच्या माध्यमातून डीप स्क्वेअरला चेंडू चाललाय. जमिनीला गरंगळत मात्र सीमारेषा ओलांडतोय आणि हा आलाय दर्जेदार चौकार. चार षटकांचा मात्र खेळ झालाय आणि 4 षटकानंतर स्कोर कार्ड वरती स्कोर अपडेट होतोय. 72 रन आणि 73 धावाचं मोठं डोंगर मात्र ठेवलं गेलंय. तेच म्हणजे विधी 11
न्यू यंगस्टार वहाल. चला मी घेतो या ब्रेक आणि आपण ऐकूया पुढचा आवाज. माझी साथी समालोचक ज्याच्या माध्यमातून सुरेख समालोचन आपण दिवसभर ऐकलं, मंगेश पाटील सर, शिरोले गावचे. एक छोटा पॅकेट बडा धमाका, त्यांच्या माध्यमातून आपण बरेच स्पर्धा मात्र ऐकतोय. आणि मी खास करून ट्रॉम्बे नगरीतनं आज मला बोलवण्यात आलेलं आहे. गाव माझा नावा आहे, कर्मभूमी माझी नावा, जन्मभूमी मुंबई. आज मला चान्स दिल्याबद्दल मी यंगस्टार 11 क्रिकेट क्लबचं ऋणी आहे, आभारी आहे की तुम्ही संधी दिली आणि तुमच्या गावातला सुपुत्र आहे मी, मला तुम्ही संधी दिली त्यासाठी पुन्हा एकदा मी आभार मानतो. या पुढचं समालोचन घेऊन येतात माझे साथी समालोचक जे अभ्यास करतायत सध्या. शिवरायानी शिकवी पाहायला मिळेल एका साईडला खरं तर VT 11 सिद्धिविनायक न्यू यंगस्टार वहाल आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल मातोश्री ऑटो गॅरेज रॉक स्टार रवी 11 चिरले. या दोन संघांदरम्यान सुपर 8 साठी लढत केली जाते. पहिला सत्र पाहिलं खरं तर पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग केली ती मात्र चिरले टीमनं. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 72 धावा जमा केला. सेकंड सत्रामध्ये प्रवास करावा लागेल या मॅच मध्ये वहाल टीमला 24 बॉल आणि 73 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. तर कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. आजच्या दिवसामध्ये अंतिम लढत चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर खूप मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. यंग 11 क्रिकेट क्लब नाभे टीमनं त्यांच्या मेहनतीनं साकारलेला भव्य दिव्य क्रीडांगण. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल 73 धाब्यांचं लक्ष मनामध्ये ठेवलाय आणि तशाच ईशानं बॅटिंग करत असताना फटका देखील बसलाय. पहिल्याच बॉलवरती सुयश. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. करण मडवीला हा पहिला सुयश मिळतोय.
मडविल्ला हा पहिला धक्का फलंदाज आकाश करत मैदानातून बाहेर झालाय. लक्ष खूप मोठे आणि त्याच इरिशेनं फटक्या खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी इलिमिनेशन कमी मिळालं त्याच्या कारणानं आकाशची विकेट आता मैदानातून बाहेर गेल्या. संघर्ष मोठा करावा लागेल. अगदी मी म्हणेन हा प्रवास करायचा आहे तर तुम्हाला हवाई रॅकेट या मॅच मध्ये सोडावे लागतील. 24 बॉल 73 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल VT11 न्यू यंगस्टार सिद्धिविनायक वहाल संघ. पहिल्याच बॉलवरती आले विकेट. आता इथे पुन्हा एकदा चांगलं आक्रमण करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. फलंदाज प्रयास कोहली हा फलंदाज इन झालाय. मागील मॅच मध्ये आपण प्रयासच्या बॅट मधून सलग 2 चौकार पाहिल्या. तो सध्या ऑन स्ट्राईक इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती सज्ज. अगदी आक्रमण रूप धारण करावं लागेल. पहिल्या षटकापासून पहिल्या P1च्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. स्पीडअप हवाय लक्ष असू द्या. चिरले संघ थोडस स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. सेकंड बॉल गोलंदाज करण मडवी समोर प्रयास. प्रहार करण्याचा प्रयत्न येथील आउट ऑफ फील्ड. फलंदाज बाद. ट्रिपल आचित फर्निचर डिस्ट्रॅक्ट बॅक टू बॅक. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना VT11 सिद्धिविनायक न्यू यंगस्टार वहाल टीमला. थँक्यू पाक. काय गोलंदाजी होते. अगदी मी म्हणेन जकडून ठेवला. लक्ष मोठे आणि मी म्हणेन प्रवासात अगदी अडकवण्याचा प्रयत्न करतोय करण मडवी. सलग 2 बॉलवरती 2 धक्के दिलेत. पुढचा हा बॉल ऑन हॅट्रिक. गोलंदाज यात तेवढीच वेगावरती स्वार होत असताना अचूक टप्पानं नियंत्रित अशी भेदक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सलग 3रा बॉल इथे निर्धाव फेकलाय. 2 धक्के दिल्यात बॅटिंग करत असताना वहाल टीमला. 24 बॉल 73 धाब्यांचं लक्ष मनामध्ये ठेवून बॅटिंग साकारावे लागेल. मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक फेकत असताना आपली गुणवत्ता आपली इथे सिद्ध करत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज संचित. प्रहार केला. फटका फसलाय की काय. इष्टी रक्षक चेंडू खाली येतील. हा लागेल 3रा धक्का बॅटिंग करत असताना VT11 सिद्धिविनायक न्यू यंगस्टार वहाल टीमला 3रा धक्का. असा बॅकफुट वरती संघ पाहायला मिळत्या. सलग पहिल्याच ओव्हर मध्ये 3 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. अद्याप एक अकाउंट ओपन झालं नाहीये आणि 3 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. 73 धाब्यांचं लक्ष आणि तो लक्ष पार करीत असताना अडचणीखाली सध्या सापडलाय बॅटिंग करत असताना वहाल संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल घरत हा फलंदाज इन झाला. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन होत असताना आपण वहाल टीमचा पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी करण मडवीची मात आपल्याला पाहतोय. पुढचा बॉल समोर फलंदाज रोशल घरात. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आणि गरजेचं आहे कारण की 73 धाबा हा लक्ष पार करायचा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती अगदी आक्रमण करावं लागेल. या बॉलवरती देखील आली सिंगल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना वहाल संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 3 बाद 2 या आकड्यावरती.
ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. करण मडबीने अगदी इम्प्रेस केला. 3 फलंदाजांना बाद केला, फक्त 2 धावा खर्च केल्या. 18 बॉल आता समीकरण 71 धाब्यांचा. पंचांचा इशाराला हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त 1 धाव मिळेल बॅटिंग करत असताना वहाल टीमला. इथे मी म्हणेन प्रत्येक फलंदाजाला आक्रमण करावं लागेल, कारण की 18 बॉलांना 71 धावा करायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त आल्या. आता समीकरण चेंज होईल. 18 बॉल शिल्लक आहे, त्यांना 70 धाब्यांची गरज. गोलंदाज सेकंड षटक रोहित पाटील. फटका चांगला, बॅटच्या अगदी रडारमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप दूर चेंडू फरार होता. पंचाचा इशारा येईल. संख्या आता 6 ने पुढे सरकल्या. संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. समोर रुशाल हा फलंदाज. पुन्हा एकदा वाईट अनोखी अदा हरिसर यांची आपण पाहतोय. आणि अतिरिक्त 10 मिळेल वहाल टीमला. संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. खरं तर या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल फलंदाज रुशल घरेतला, कारण की 3 धक्के लागल्यात. आता पूर्णपणे नजरा रुशल वरती असतील. त्याच ईर्ष्येनं हा फटका देखील चांगला. क्षेत्ररक्षक आहेत अवकेच्या बाहेर. फलंदाज रुशल घरच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. सुदर्शन दादा आपण पाहिलं तर करणनं चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर अगदी आक्रमक रूप धारण केलंय रुशल घरतनं. अभिस्फोटक खेळ साकारत असताना एकच म्हणू शकते, रख हौसला ओ मंजर भी आएगा, पासे के 5 चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. संघर्ष करावा लागेल. लक्ष खूप मोठ्या, त्याच्यामुळे हे फटके नक्कीच खेचावे लागतील. तो शल ऑन स्ट्राईक ऑन फायर करत असताना अगदी क्लासिकल फटके पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येईल. सलग 2 षटकारानंतर येतोय रुशल घरच्या बॅट मधून हा दमदार चौकार. अगदी आक्रमण केलं. सेकंड ओव्हर मध्ये रोहित पाटील याच्यावरती फलंदाज रुशल घरतनं आपली विस्फोटक खेळ साकारत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना या मॅच मध्ये, कारण की तुम्ही जेव्हा स्वतःला सिद्ध करत असताना तेव्हा प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. स्वतःला सिद्ध करत असताना फलंदाज हा देखील वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव. थोडासा प्रेशर निर्माण झालाय गोलंदाज रोहित पाटील वरती. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धाब्यांना श्री गणेशा करत असताना वहाल हा संघ. स्ट्राईक वरती रुशल घरतला आपण पाहतोय. अगदी चांगली फलंदाजी आपण रुशलच्या माध्यमातून पाहतोय. त्याच ईर्ष्येनं प्रत्येक बॉल वरती अभय रॅकेट सोडत असताना रुशल घरत ऑन फायर. एका हातानं मी म्हणेन संघर्ष करत असताना वहाल टीम साठी फलंदाज रुशल घरत. चांगली फलंदाजी. तब्बल या षटकाचा आपण विचार केला रोहित पाटीलने फेकले 4 बॉल, ज्याच्यामध्ये 25 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकण्याचा प्रयत्न. अगदी मी म्हणेन फलंदाज रुशल घरत मैदानातून बाहेर होईल. हा बिग धक्का बॅटिंग करत असताना
विधी 11 सिद्धिविनायक न्यू यंग स्टार वहाल टीमला. बॅटिंग करत असताना बॅटिंग करत असताना वहाल टीमला इथून पुढे कशा रीतीनं संघर्ष केला जाईल, कोणत्या खेळाडूच्या माध्यमातून संकट मोचक खेळी साकारली जाईल. कारण की समीकरण तुम्ही पाहिलं तर बॉल शिल्लक असतील 13 आणि 46 धाब्यांची अद्याप एक गरज आहे. 13 बॉल 46 हा समीकरण. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. एका साईडला विधी 11 न्यू यंगस्टर सिद्धिविनायक वहाल आणि त्याच्या अगेन्स्ट खूप चांगली फाईट देत असताना मातोश्री ऑटो गॅरेज रॉकस्टार रवी 11 चिरले. या दोन संघादरम्यान आपण बिग फाईट मॅच. गोलंदाज तयार रोहित पाटील. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड. चेंडू डिलिव्हर होतोय आणि या बॉलवरती एक धाव आली. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना वहाल संघ जाऊन पोहोचला तब्बल 28 या आकड्यावरती. लक्ष 73 धावांचं होतं. समीकरण बॉल शिल्लक 12 न करायच्यात 45. बारा चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 28 धावा फलकावरती. 4 फलंदाज बाद झाले वहाल टीमच्या. लक्ष 73 धावांचा. इथे संघर्ष खूप मोठा आहे कारण की प्रवास देखील मोठा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे तब्बल 45. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत. वेगाने येतील, चेंडू पर्यंत पोहोचतील, अडवतील, फेकतील. तोपर्यंत संदीप फक्त येते सिंगल. एकेरी दुहेरी धाब्यांना हा सामना जिंकू शकत नाहीये वहाल संघ. जर हा सामना जिंकायचा आहे ना तर तुम्हाला हवाई रॅकेट सोडावे लागतील. प्रत्येक बॉलवरती प्रतिप्रहार करावा लागेल. या ईर्षेनं बॅटिंग करावी लागेल. या बॉलवरती आले सिंगल. एका धाब्यानं आता संघ पुढे सरकलाय. तब्बल धाव पुस्तकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 29 धावा धाव पुस्तकावरती आहेत. 30 षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुजित पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. 11 बॉल 44 समीकरण आहे. त्याच्यामुळे प्रहार करणं हे गरजेचं आहे. समोर फलंदाज स्ट्राईक वरती सुजल घरत ऑन स्ट्राईक ऑन फायर करावा लागेल. 11 बॉल 44. चला स्पीडअप करा. लक्ष सुद्धा चिरले संघ आपण जास्त वेळ खर्च करू नका. पुढचा हा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. लावून द कार्पेटचा फटका. चेंडू चाललाय मिड विकेट मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत फक्त इथे सिंगल. एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य दिलं जात आहे. एवढी ताकदवर गोलंदाज जे आपल्याला चिरले टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिला षटक खूप चांगलं राहिला करण मडवीचा. ज्या षटकामध्ये अगदी बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न केला वहाल टीमला. त्याच्यानंतर चांगली फलंदाजी केली. खरं तर फलंदाज ऋषल घरतनं एक आशेची किरण निर्माण केली आणि अखेर का रोहित पाटीलने त्याची देखील विकेट घेतली. तिथून पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळत्या. प्रहार करण्याचा प्रयत्न इथे चांगली लाईन गोलंदाज सुजित पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून एक डॉट चेंडू. जसजसे डॉट चेंडू येईल ना तसतसा प्रेशर हा पूर्णपणे निर्माण होईल. बॅटिंग करत असताना वहाल संघावरती समीकरण 9 बॉल 43 धावांची गरज. टायपिंग क्रिकेट इथे सिंगल मिळेल. आता 8 बॉल करायचे तर 42. प्रत्येक बॉलवरती षटकार हवाय. 8 बॉल 42 कारण की धाबा कंपल्सरी चेस करणं या स्पर्धेचा नियम आहे. 8 बॉल 42. समोर सुजल हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच एकतर्फी होईल का मॅच मध्ये खरं तर रोमांच निर्माण केलं जाईल.
जर मॅच मध्ये पुन्हा एकदा आशेची किरण निर्माण करायची असेल तर तुम्हाला अगदी प्रतिप्रहार या ओव्हर मध्ये करावा लागेल. गोलंदाज तयार सुजित पाटील. फटका इथे प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडू आल्याने या पुन्हा एकदा सिंगल येईल. आता 7 बॉल शिल्लक आहे. त्यांना 41 धाब्यांची अजूनही गरज आहे. अंतिम बॉल गोलंदाज सुजित पाटील. 7 बॉल आणि 41 धाब्यांची अजूनही गरज आहे. 7 बॉल 41. गोलंदाज तयार सुजित पाटील. अंतिम बॉल डॉट. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना वाहाल संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. आपण जाऊया. आज दिवसभर चांगलं समालोचन आपण करत ऐकला ते आमचे ज्यांचा आवाज आपण ऐकला खरं तर बाबा बाबा षटकार किरण बोईसर ट्रॉम्बेवरून आज खरं तर या स्पर्धेमध्ये आलं. आपले मनपूर्वक आभार. त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. अंतिम 6 बॉल आणि 41 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी होत असताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंथन घरात याच्यावरती विश्वास दाखवलाय. चला स्पीडअप करा. अंतिम 6 बॉल समोर सुजल. प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे दस्तक चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी. तर या स्पर्धेला अगदी एन्जॉय केलं. अजून एक फलंदाज मैदानातून बाद होता. हा लागेल 5वा धक्का वाहाल टीमला. स्पर्धेचा अगदी मनमुराद आनंद घेतला आमचे बिल्लाबाईंना. आज खूप ड्रेस कोड त्यांच्या माध्यमातून बदललं गेलं. त्याच्यानंतर डान्स देखील केला जातोय. अगदी एन्जॉय करते या स्पर्धेला. तुमचंही मनपूर्वक आभार. जाव्या बाच्या दिशेनं पहिल्याच बॉलवरती आपण दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. हा 5वा धक्का 4था धक्का 5वा धक्का. यस मॅच एकतर्फी होत असताना आपण पाहतोय. खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय यंग 11 क्रिकेट क्लब नाभेड टीम, सर्व या स्पर्धेचे आयोजक आणि त्याच्यानंतर आमचे रॉकस्टार कॉमेंटर अर्थात प्रवीण गायकर सर वाकडी यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. आपलं मनापासून आभार. तर मॅचची पूर्णपणे एकतर्फी होत असताना पाहतोय. मॅचची खरं तर हवा काढली कारण की लक्ष देखील मोठं होतं आणि तो लक्ष पार करत असताना सध्या पूर्णपणे डॉमिनेट झालाय वाहाल संघ. हा फुल टॉस अगदी पनिशमेंट दिल्या. या बॉलवरती नंबर येते 6 षटकार. षटकार आलाय तर नव्या चेंडूची पूर्तता करा. बॉल शिल्लक असतील आता 2. अंतिम 2 बॉल इथे शिल्लक असतील. मॅच एकतर्फी होत असताना आपण पाहतोय. खरं तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र मातोश्री ऑटो गॅरेज रॉकस्टार रबी 11 चिरले टीमचा पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग केली. प्रत्येक खेळाडूनं चांगले योगदान दिलं. अनेक चांगलं टार्गेट सेट केलं आणि तो टार्गेट चेस करत असताना वाहाल संघ डॉमिनेट झाला. अंतिम 1 बॉल शिल्लक असेल. मॅच एकतर्फी. आज पहिला आपण संघ पाहिला सुपर 8 साठी क्वालिफाय झाला. तो संघ होता चितुआई 11 जिते संघानं. सेकंड संघ तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये सुपर 8 साठी क्वालिफायर होतोय मातोश्री ऑटो गॅरेज रॉकस्टार रबी 11 चिरले संघ. अभिनंदन. त्याच्यानंतर हार्ड लक मी म्हणेन. वाहा संघ चांगला संघर्ष केला मात्र या स्पर्धेतून बाहेर होतात. त्याच्यानंतर समीर शेठ पाटील आपल्याला विनंती की आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत आहे.